या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत, मधुला राघवने प्रेमाची कबुली दिलेली असते। खूप अपराधी बनवून तो ही प्रेमाची कबुली देत असतो, कारण सिंधू आणि राघवने आता खूप मोठा प्लॅन केलाय की इतके वर्षानुवर्ष आपल्याला त्रास देणारी मधु आता तिचं भांडं फोडायचं, तिच्या पापाचा खडा भरलाय। तेव्हा सिंधू राघवला म्हणत असते की आता तू तिला तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे असं सांगून टाक, आणि मग पुढचा प्लॅन आपण असा करूया ना की मधुला आपण अडकवूया। बस झालं, मधुने आतापर्यंत आपल्याला खूप त्रास दिला, आता वेळ आली आपण तिला त्रास देण्याची। तेव्हा आता दोघंही ठरवतात, आणि म्हणून आता इकडे राघवने मधुला प्रेमाची कबुली दिलेली असते। पण मधु मनातल्या मनात म्हणत असते की राघवचं खरंच माझ्यावर प्रेम जडलंय की मग सिंधूचं आणि याचं काही नाटक तर नसेल ना, असा तिलाही संशय आलेला असतो। पण मग ती राघवला म्हणते की राघव, ह्याच दिवसाची मी किती दिवसांपासून वाट पाहत होती माहितीये का। आतापर्यंत कृष्णाने आपल्याला किती त्रास दिला, मला ना वाटतच होतं की लवकरात लवकर कृष्णाने ह्या घरातून जावं, पण आता तर तूच बदलला आहेस, तुला शेवटी माझी किंमत कळालीस ना, मी जिंकली आहे। मधुला खूप आनंद झालेला असतो, म्हणून आता राघव म्हणतो की हो मग सांग ना, मी तुझ्यासाठी काय गिफ्ट घेऊ। आणि मग आता राघव म्हणतो की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, असं म्हणून राघवने आता मधुला गाजरचा हलवा बनवलेला असतो। आता गाजरचा हलवा बनवत असताना राघव त्याला खूप जुन्या आठवणी आठवत असतात। त्याला पूर्ण वेळ सिंधूचीच आठवण येत असते, कारण सिंधूला राघवच्या हाताचा गाजरचा हलवा खूप आवडायचा आहे, ते त्याला आठवत असतं, आणि म्हणूनच तो सिंधूला खूप मिस करत असतो। तर पुढे आता राघवने असा प्लॅन केलेला असतो। हॉलमध्ये जाऊन बघ चालू होतं। तर आता राघवला मधु म्हणत असते की हे बघ, मला ना त्या कृष्णाचा खूप राग आलाय, आणि असंही मला तिला मोठी शिक्षा द्यायची राघव। तेव्हा आता आपण काय करू शकतो, त्या कृष्णाला ह्या घरातून बाहेर हाकलण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल। मग राघव म्हणतो की काय प्लॅन करायचा, तर मधु म्हणते की तू काहीच नको करू, कारण तुझी सरकारी नोकरी आहे ना, तेव्हा जे पण काही करायचं आहे ते मी करेल। आता मधु आता राघवला प्लॅन सांगत नाही, पण म्हणते मी अशी शिक्षा देईल ना कृष्णाला की परत इथे येऊ शकणार नाही। पण राघवला मात्र भीती वाटत असते की मधु असं काय करणार आहे, सिंधूचा जीव तर नाही ना घेणार, असं आता त्याला काळजीच वाटत असते। तर पुढे आता सिंधूला मधुने चालता चालता मुद्दामून धक्का मारलेला असतो, कारण तिच्या हातामध्ये तो गुंगीचं औषध असलेला रुमाल असतो, आणि तिने तो प्लॅन आधीच ठरवलेला असतो की सिंधू जेव्हा इथून जाईल तेव्हा मी तिच्या तोंडाला हा रुमाल लावेल आणि तिला बेशुद्ध पाडेल। तर आता मधुचा प्लॅन सक्सेस होतो। सिंधू समोरून येते आणि जोरात मधु तिला धक्का मारते, आणि मग आता सिंधू खूप ओरडून बोलते। सिंधू म्हणजेच कृष्णा तिला म्हणते की तुला तुझ्या डोळ्याचा नंबर वाढलाय वाटतं, तुला डॉक्टरांकडे जावं लागेल आणि चष्मा आणावं लागेल। तेव्हा आता तुला खूप गरज आहे डॉक्टरांकडे जाऊन, असं कृष्णा मधुला म्हणत असते। तेव्हा मधुला खूप राग येतो। मधु म्हणते की तू माझ्या डोळ्यांचा चष्मा काढायला निघाली आहेस ना, शांत बस आणि मला काहीही बोलू नकोस, तुझं कोणी ऐकून घ्यायला रिकामं नाहीये। असंही राघव माझ्यावर प्रेम करतो आता, आणि त्यामुळे लवकरच तुझी हकालपट्टी होणार आहे। मी राघवला सांगितलं की तुला मोठ्यातली शिक्षा द्यायची, तेव्हा मी तर प्लॅन केलेलाच आहे, पण राघव तुला खूप वर्षानुवर्ष जेलमध्येच डांबून ठेवणार आहे, तेव्हा तुझी भरती ही जेलमध्ये होणार आहे, तुला काय मजा करायची ती करून घे, असं म्हणत असते। तेव्हा आता सिंधू तिच्याकडेच पाहत असते आणि म्हणते की मी पण कोणाला डोकं लावते, छे मी कशाला उगाच हिला इथे उभं केलंय काय माहिती, असं म्हणून आता सिंधू पुढे जायला निघते। तर मधु रागाने तिच्या तोंडावरती तो रुमाल पकडते। आता एका क्षणात सिंधू ही खाली कोसळते, कारण ते गुंगीचं औषध तिच्या नाकाला लागल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत खाली पडते, आणि घरात सर्वजण झोपल्यामुळे कोणालाही ही गोष्ट कळत नाही। आता मधु तिला त्यांच्या घरातील एका स्टोअर रूम मध्ये घेऊन जाते। तिथेच आता सिंधूला ती डांबून ठेवते आणि म्हणते की सिंधू, आता तुला इथून कोणीही बाहेर काढू शकणार नाही, कारण ही गुंगीच्या औषधाची पॉवर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझा आवाज काही बाहेर येणार नाही, तेव्हा तुला इथेच थांबायचंय बराच वेळ, असं म्हणून मधु बाहेर निघून येते। आणि आता ती असाही प्लॅन करते की मला आता हे पाहायचंय की राघव सिंधूला शोधेल का। जर राघवच्या चेहऱ्यावर मला जर उदासपणा दिसला, जर तो सिंधूबद्दल त्याला आटापिटा करताना दिसला ना, तर मग मी असं समजेल की राघवच्या मनात अजूनही सिंधूबद्दल जागा आहे। आणि जर राघवने सिंधूची आठवण नाही काढली आणि सिंधूबद्दल त्याने शोधण्यासाठी प्रयत्न जर नाही ना केले, तर मग मी समजेल की खरंच राघव माझा होणार आहे आणि त्याचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे। तर अशी मधुने राघवची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं असतं। पण मग आता इकडे
सिंधू बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते आणि राघव तिला खूप बराच वेळ त्याला दिसत नाही म्हणून तो टेन्शनमध्ये असतो आणि मधू त्याच्या समोर येऊन त्याला त्याचा चेहरा पाहून ओळखते की नक्कीच त्याला सिंधूबद्दल काहीतरी कळवळा वाटतोय. राघवला ती डायरेक्ट विचारते की राघव, तुला काय होतंय? तुला सिंधू घरात नाहीये म्हणून करमत नाहीये का? तू सिंधूचा विचार करतोयस ना, खरं बोल. तेव्हा राघव खूप दबकतो आणि म्हणतो की नाही मधू, तुला का असं वाटते? मी का सिंधूचा विचार करू? मी तर तुझ्यावर प्रेम करतो ना, असं काहीच नाहीये. म्हणून तो तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे हे दिसत असतं की त्याला सिंधूची खूपच काळजी लागलेली आहे. तेव्हा आता मधूला तो नाही नाही म्हणत इथून पाठवून देतो आणि खरंच खूप विचार करत असतो की कुठे गेली माझी सिंधू? बराच वेळ झालाय, सिंधूचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, मधूने तिचा बदला तर घेतला नसेल ना, असे वेगवेगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतात. म्हणून आता राघव हा खूप विचारात पडतो. पण त्याने आता इकडे असा प्लॅन केलाय की मधू आज सिंधूही घरात नाहीये आणि त्याला आता मधूची पुन्हा दिशाभूल करायची आहे. म्हणून तो म्हणत असतो की मधू, मी आज कॅन्डल नाईट डिनर करायचं ठरवलंय, तेव्हा तू लवकर तयार होऊन खाली ये, आपल्याला बाहेर जायचे. असं म्हणून आता ते दोघंही त्यांच्याच घराच्या टेरेसवरती कॅन्डल नाईट डिनरची पूर्ण अशी छान प्रकारे तयारी करून वरती उभे असतात. तेव्हाच आता इकडे धुराचे लोट येत असतात. मग आता राघव म्हणतो की कसला जळायचा वास येतोय मधू? मधू म्हणते मलाही नाही माहिती इतका का वास येतोय. मग राघव म्हणतो हा तर आपल्याच घरातून वास येतोय. तेव्हा आता इकडे सिंधूने तिच्या स्टोर रूममध्ये आग लावलेली असते, कारण तिला जाग आलेली असते पण तिचा आवाज बाहेर कोणालाच येत नसतो. ती खूप वेळ दरवाजा वाजवते आणि मला वाचवा वाचवा असं म्हणत असते, पण कोणी तिच्या मदतीला धावून येत नाही. म्हणून आता ती ठरवते की मी आता असं काहीतरी करेल की त्याच्यामुळे घरचे सर्वजण अलर्ट होऊन मला निदान शोधायला तरी येतील. म्हणून हा कृष्णाने इकडे तिच्या रूममध्ये काहीतरी जाळलेलं असतं आणि त्याचाच पूर्ण घरभर आणि पूर्ण बाहेरपर्यंत वास पसरलेला असतो. तेव्हा तर राघव आणि मधू त्यांचं कॅन्डल लाईट डिनर तर पूर्ण वाटच लागते, कारण ते धुराचे लोट पूर्ण वरपर्यंत आलेले असतात आणि मधू आणि राघव खूप घाबरलेले असतात. तेव्हा आता मधू म्हणते की चल माझ्याबरोबर, मला माहिती हा धूर कुठून येतोय. आणि ती राघवला बरोबर तिथेच घेऊन येते जिथे सिंधू असते. आता तो दरवाजा ते तोडतात आणि आतमध्ये येतात. तर हे कृष्णाने स्वतःला काहीच केलेलं नसतं, फक्त हे घरच्यांना दाखवून द्यायचं असतं की मी इथे आहे म्हणून तिने धूर केलेला असतो. आणि मग मधूला खूप राग येतो आणि मग आता राघवचे डोळेच उघडतात. मग राघव म्हणतो की मधू, तू हे केलं होतंस का? तूच कृष्णाला असं डांबून ठेवलं होतंस का? तर प्रेक्षकांना मधू आता इथे खोटं बोलते आणि म्हणते की मला काहीच माहिती नाहीये. कृष्णाने काय केलं माहितीये ना राघव तुला? तिने मुद्दामून इथे येऊन घराला आग लावलेली आहे. तेव्हा कृष्णाने पुन्हा गुन्हा केलाय. राघव तिला मोठी शिक्षा दे असं ती खोटा आरोप तिच्यावर करत असते. तर प्रेक्षकांना राघव आता कोणाची बाजू घेईल, कोणाला सोडवेल तो, आणि कृष्णा काय म्हणेल मधूबद्दल? मधूवर आळ लावेल का कृष्णा? हेच आपल्याला पाहायचंय. प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका. लग्नाची बेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर मग आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुढे खूप रंजक वळण येणार आहे प्रेक्षकांनो मालिकेला. मधू आता कृष्णाला धडा शिकवण्याचा प्रयत्न तर करते, मात्र इथे सिंधू आणि राघवच तिला धडा शिकवणार आहे आणि तिच्या पूर्ण प्लॅन उद्ध्वस्त करणार आहे. तर पाहायला विसरू नका लग्नाची बेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लग्नाची बेडी. धन्यवाद.